विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागावाटप निश्चित। अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भेटीला महत्त्व, तर विकासाच्या ध्येयानं कार्य करण्यासाठी शिंदेंचं मार्गदर्शन प्रेरणादायी, अनिकेत तटकरे यांचं भाष्य। सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर जरांगे पाटलांचं उपोषण अखेर मागे। जरांगेंच्या मागण्या सरकारकडून मान्य, 2-3 दिवसांमध्ये कार्यवाही सुरू करू, मंत्री विखे पाटील यांचं आश्वासन। मनोज जरांगेंवरती छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। उन्हामध्ये उपोषण केल्यानं जरांगेंची तब्येत खालावली। पुढील 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली जरांगेंना ठेवलं जाणार। मराठा अभ्यासकांनी केलेल्या सूचना शिष्टमंडळाकडून मान्य, फक्त सातारा संस्थांच्या गॅझेटचा मुद्दा राहिलेला आहे। महाधिवक्त्यांसोबत बोलून लवकरच त्यावर देखील तोडगा काढणार, शिष्टमंडळाचं जरांगेंना आश्वासन। सरकार 58 लाख कुणबी नोंदींचे दस्तावेज देण्यास तयार आहे। 39 लाख प्रमाणपत्र दिलेत, उर्वरित प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार। प्रमाणपत्र न दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करा, जरांगेंची मागणी। सरकारकडून शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचं आश्वासन। सातारा संस्थांच्या गॅझेटचा GR लवकर काढा, मनोज जरांगेंची शिष्टमंडळाकडे मागणी। मनोज जरांगेंच्या प्रश्नांवरती सरकार सकारात्मक आहे। मराठा समाजासाठी मी आणि शिंदेंनी घेतलेले निर्णय आतापर्यंत इतिहासामध्ये कुणीही घेतलेले नाहीयेत, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। निर्णय घेताना ओबीसी समाजावरती अन्याय होऊ देणार नाही, एकाच्या ताटातलं आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही, महायुती सर्व समाजाच्या हिताचा निर्णय घेणार, फडणवीसांची भूमिका। स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात महिनाभरात कार्यवाही करू, जात पडताळणी प्रमाणपत्रांचा 15 दिवसात आढावा घेणार, सरकारचं जरांगेंना आश्वासन। मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 15 दिवसात अर्थसहाय्य देण्यात येणार। कामामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती शिस्तभंग विषयक कारवाई करू, सरकारचा थेट इशारा। ओबीसींचं आरक्षण हिसकावून घेतल्यास आंदोलन करणार, जरांगेंनी बाजवर बसून आंदोलन केलं, आम्ही ढेकळात आंदोलन करू, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा इशारा। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू, जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका, बोगस ओबीसी आमच्यात आल्यास समाज पेटून उठेल, बबनराव तायवाडेंचा सरकारला थेट इशारा। मराठा आंदोलक मनोज जरांगेंना पाठिंब्यासाठी टॉवरवर चढून तरुणांचं आंदोलन। बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराईमध्ये तरुण आक्रमक, मराठा बांधवांकडून 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार आमने सामने, दोघांच्याही कार्यकर्त्यांनी आमने सामने आल्यावर जोरदार घोषणाबाजी केली। अहिल्यादेवी होळकरांच्या 301व्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश। मुंबईमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। तनपुरेंना भाजपकडून अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार। अजित पवार असताना विलीनीकरणाच्या एका बैठकीला मी उपस्थित होतो। जयंत पाटील यांच्या घरी बैठक झाली होती। भाजप पक्षप्रवेशानंतर प्राजक्त तनपुरेंचा मोठा दावा। पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे, मंत्र्यांनी उदारपणे पक्षनिधीसाठी योगदान द्यावं, पार्थ पवारांची सूचना। पार्थ पवार यांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीमध्ये काय सुरू आहे मला माहित नाहीये, ट्रान्सपोर्टमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर आम्ही रोखू, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यामधील वादावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये आज अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अहिल्याश्वर मंदिरामध्ये पूजा होणार, तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि प्रमुख नेते देखील उपस्थित असतील।
इंधन संकट टळल्यावरती दर पुन्हा कमी होतील. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पैसे जास्त द्यावे लागतात. सीएनजी दरवाढीवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. इंधन दरवाढीचा एसटी महामंडळाला फटका. मात्र तरीही तिकिटांच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाहीये. शासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही. मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हर्षजित देशमुखांनी नामांकन अर्ज दाखल केला. अमरावतीमध्ये भाजपकडून प्रवीण पोटे तर काँग्रेसकडून हर्षजित देशमुख यांच्यामध्ये थेट लढत होण्याची शक्यता. कोकण विधान परिषद जागेवरून महायुतीमध्ये ट्विस्ट. कोकण विधान परिषदेसाठी जुईली जुईकरांकडून अपक्ष अर्ज दाखल. कोकणातील जागेसाठी दादांची राष्ट्रवादी देखील आग्रही. कोकणच्या जागेसाठी गुगावलेंचे सुपुत्र विकास गुगावले देखील इच्छुक. कोकणातील विधानसभेच्या जागेवर शिवसेनेकडे संख्याबळ आहे. त्यामुळे कोकणातील विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी अशी आमची मागणी, आमचा आग्रह आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया.